तर केंद्राकडून महाराष्ट्रातील 2 रेल्वे मार्गांना मल्टी ट्रॅकिंगची मंजुरी देण्यात आलेली आहे। आता छत्रपती संभाजीनगर ते परभणी आणि इटासरी ते नागपूर मल्टी ट्रॅकिंगची मान्यता देण्यात आली आहे। कोळसा, लोह खनिज, पोलाद, सिमेंट, खतं, कृषी वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादने इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेची मल्टी ट्रॅकिंग आता महत्त्वाची असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेला पंतप्रधानांचे आभार मानलेले आहेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहतो आहोत। महाराष्ट्रातील रेल्वे जाळा अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इटारसी, नागपूर आणि संभाजीनगर, परभणी या 2 महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। या ऐतिहासिक निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानलेत। या निर्णयामुळे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील रेल्वे जाळा अधिक विस्तारित होणार असून यामुळे वाहतूक सुलभ होईल असं अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय।